नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतोय। तर मंडळी, आज आम्ही जातो देवगडाक फिरायच्यासाठी। मावशीची 2 चढवा असत आणि मी। चला तर मग मंडळी, आता आपण देवगडाक जाऊया। खै खै फिराक गावता आता बघूया। रिक्षा घेऊन वाटेक लागलोय। आता पहिल्यांदा औरशीत सीएनजी भरूया, त्याच्यानंतर पुढे जाऊया कसालात ती येतली। खरीवाडीची लय सीएनजी भरच्यासाठी बघूया आता किती वेळ लागतो। तो लाईन खूप असा। सीएनजी साठी कितपर्यंत लाईन लागता ती बघा। लोकांका वाटता नुसते भाडा घेतो, सीएनजी साठी किती लाईन लावची लागता ती बघा। आज थोडी कमीच लाईन असा, नाहीतर ह्याच्यापेक्षा लांब तगत असता। मंडळी अर्ध पाऊण तास सीएनजी साठी थांबलोय आणि मग लाईट गेली। सीएनजी काय गावाक नाही, त्यामुळे आता पेट्रोल घातलंय आणि वाटेक लागलोय। कसाल बस स्टँड कडे इलेलो असोय। एसटीन ती इथपर्यंत येतली होत। मग इथून घेतलं आणि देवगडच्या दिशेने वाटेक लागतलोय। थोडं वेळ थांबलोय, त्याच्यानंतर एसटी इली। हा असा सिद्धी आणि दुसरा साक्षी। आता आम्ही चाललो देवगडाक। बघूया पहिल्यांदा खै जातो ते। पुढे इले आणि कसाल पुलावरना लेप मारलोय आणि आता आम्ही हिवाळ्या मार्गे जातलो देवगडाक। पहिला लोकेशन ठरलेला असा कुणकेश्वर, त्याच्यानंतर बघूया खै जाऊ गावता। मंडळी, हो रोड जरा लहान असा आणि डंपर येत राहतो। हिवाळ्यात ना आता आम्ही पुढे इलेले असो। आता तिट्टो गावलेलो असा। जो लेफ्ट साईडीक रोड गेलो तो विरणीवर गेलेलो असा आणि राईट साईडीक आम्ही परतलो। आता बेण्यात जी पोलिसांची लाट असा ती सर बाहेर पडतलो। तपतलो बेण्याच्या लाटीकडे। आता इथून लेफ्ट घेऊन जातलो डायरेक्ट आचऱ्या तिट्यावर। पुढे इलो तर इसर झालेलो काळो मळबट इल्लेली असा। पाऊस लवकरच लागण्याची शक्यता। बघूया काय करता तो। समोर सीन मात्र भारीच दिसता। आता पोचलो ते आचऱ्याच्या बाजारपेठेत। थोड्याच वेळात आचऱ्याची बाजारपेठ येतली। आचरा बाजारपेठ येलेली असा। इथून आता आम्ही घेतलो राईट आणि सरळ जातलो कुणकेश्वराक। तर आता येऊन पोचलो कुणकेश्वराक। ह्यो असा कुणकेश्वरचो समुद्र। मंडळी, बघूया आता पुढे जाऊन किती लाईन असा ती। आणि आज सोमवार असल्या कारणान खूप गर्दी असतली। तर अगरबत्ती आणि घेतलो आणि आता आतमध्ये जातो। रांग तर मोठीच्या मोठी असा। खय आमचा नंबर लागता तो बघतो जाऊन। ही एवढी मोठी जी रांग लागलेली असा ती आज सोमवार असल्यामुळे आणि जास्तीत जास्त बाहेरचे पर्यटक गेल्यामुळे रांग झालेली असा। बघूया आता खय आमचा नंबर लागता तो जातो बघू। मंदिराच्या बाजूक छोटी छोटी मंदिरं असत। ह्या असा मंडलिक मंदिर। आतमध्ये शूटिंग करू वाटता गावना नाही, त्यामुळे मी काय आतमध्ये जाऊ नाही। फायनली येऊन आम्ही रांगेत येऊन उभे राहिलेले असो। बघूया किती वेळ लागता आता तो। तिकडे दोघांका रांगेत उभी ठेवलेले आणि मी आता इकडे बघतोय, थोडी शूटिंग करतोय। काय काय बघू का। इकडे हा समाधी स्थळ असा। हा असा भैरव मंदिर। तर ह्या असा कुणकेश्वर मंदिराचा मेन प्रवेशद्वार। ह्या प्रवेशद्वारानं महाशिवरात्री रांगे चालू जातात। इल्या जेव्हा आम्ही रांग लावलो तेव्हा मेन प्रवेशद्वाराकडे आमची रांग होती। आता हळूहळू आम्ही पुढे सरकत या नंदीपर्यंत इलेले असो आणि
इकडे बघू शकता अजून केवढी मोठी रांग रावलेली हा. जवळजवळ अर्धा तास झालेलो आमका उभे राहून. हळूहळू सरकत आमची रांग आता मंदिराच्या जवळ इलेली असा. आता लवकरच आम्ही मंदिरात जाव. फायनली आता आम्ही मंदिरामध्ये इलेलो असो आणि थोडेच आता रांग रावलेली हा. लवकरच दर्शन घडात. जवळजवळ उभे राहून आता आमका 1 तास झालेलो असा आणि आता यांच्या तोंडावरची खुशी बघा जवळ इलेल्याची. मंडळी आतमध्ये वरती चढल्यावर अशा प्रकारे लाईव्ह दर्शन दाखवलं जातं पिंडेचा. तर मंडळी कालच आंबा महोत्सव झालेलो असा आणि आंबा महोत्सवाची जी सजावट केलेली असा ती अशा प्रकारे असा. आतमध्ये सुद्धा अशी नंदीच्या बाजूक आंब्यांनी सजावट केलेली होती आणि आतमध्ये काय व्हिडिओ काढूक देणं होत नाही. पुढे गेल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात पिंडेच्या बाजूक सुंदर अशी सजावट केलेली होती. तुम्ही लाईव्ह दर्शन घेतलातच. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर अशा प्रकारे सुंदर असा शंकर महादेवांचा चित्र काढलेला असा. फायनली 1.25 तासानंतर आमका दर्शन भेटलेला असा आणि आता आम्ही बघूया पुढे खंय जातो ते. जरा समुद्रावर जातलो. ऊन खूप असा उशीर झालेलो हा. तर आता इलय समुद्राच्या जवळ इलेलो असं. समुद्रात का अजून जाऊ नाही हो. बघूया आता. एवढा ऊन लागता समुद्रात जाऊची इच्छा पण नाही रेतीत जाऊची. समुद्राची लाटा बघा कसे येतात ते. आणि या साईडला कसा मंदिराचा कळस. समुद्राच्या बाजू गेलो, थोडेसे फोटो काढलो आणि आता आम्ही चाललो घराक. बघूया काहीतरी नाश्ता करतलो आणि मग घरात जातलो. दुपारचे 2-2:30 वाजून गेलेले असत. तर एवढ्या लांब इलोय तो म्हटला जरा शायनिंग मारून घेऊया, गॉगल लावूया. आणि तर नाश्ता करूक गेलेलो. नाश्ता काय नाही होता, वडापाव गावलो तो घेतलो आणि आता आम्ही चाललो घराक. रिक्षेकडे इलेले असो. देवगड फिरायच्या आटी इलेलो. दर्शनाक उशीर झाल्यामुळे आता काय फिराक जाऊक गावना नाही. रिक्षा घेतल्या आणि वाटेकत लागलेलो. तेवढ्यात आठवण इली प्रसादी घेऊक नाही हो. त्यामुळे साक्षीक उतरलो आणि प्रसादी आणूक पाठवलं. घरात येताना वाटेत कलिंगणाचा स्टॉल गावलो. तिथं कलिंगणाची एक प्लेट घेतलो प्रत्येकाने एक. जाताना पावसाचा चिन्ह दिसा होता आणि येताना पडलोच शेवटी पाऊस. आता इलय मी त्यांका सोडल्या आणि ओरोशीत. पाऊस आता थोडं चालू झालेलो असा. बघूया आता काय धुमशान घालता तो. संध्याकाळी घराकडे इलय आणि आता इलय मी भवानी मंदिरामध्ये. आज भवानी मंदिराचो 7वं वर्धापन दिन असा. त्यानिमित्त आमचं हरिपाठ सांगलेलो होतो. त्यासाठी मी आता भवानी मंदिरमध्ये इलेलो असो. इल्या माका आरती भेटली. पहिलो इलोय देवीच्या दर्शनाक. आता मी देवीचं दर्शन घेतोय. तुम्ही पण दर्शन करून घ्या. वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली होती आणि स्वामी समर्थांचं मकर बांधलेलो असा सुंदरपैकी. इकडे सगळ्या पोरग्यांची तयारी चालू असा. मी पण टोपी आणि शाल घातल्या आणि तयार झालोय. मंडळी हरिपाठ सुरू झालो पण मोबाईल कोणाकडे देऊ गाग नाही. त्यामुळे व्हिडिओ काढू गाग नाही. मधीच एकच व्हिडिओ केलोय. आमचं हरिपाठ झाल्यानंतर एक भजन इलेला होता. त्या भजन आता बसलेला असा. मंडई दिवसभर फिरान जाऊ झालेला हैराण. आता मी घराक जातोय. चला तर मग म्हणजे आपण आता घरात जाऊया.
घराकडे जातच होतो, वेदू माझ्याबरोबर गेलेलो, त्याका सोडूच्यासाठी त्यांच्या घराकडे गेलो. त्यांच्या घराकडे गेल्यानंतर माका समजला आज दत्ताच्या मंदिरात पूजा असा, सत्य दत्ताची अचानक भयानक पूजा होती. त्यामुळे म्हटलं इकडे पण येऊन पाया पडून घेऊया. आता जातोय मी पाया पडा. सत्य दत्ताच्या पूजेचा दर्शन घेतलंय. आता दत्ताचा दर्शन घ्यायच्यासाठी जातोय. तुम्ही पण श्री दत्तगुरूंचा दर्शन करून घ्या. इकडे पण गाभाऱ्यात एंट्री नसता. तर मंडळी आता इकडे पण दर्शन करून झालेला असा. सकाळपासून मी 3 देवस्थाना फिरलोय. चला तर मग मंडळी, जर तुमका व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऋषी गाडी ब्लॉग